नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण टॅक्स असिस्टंट या पदासाठी मेन्सचा कट ऑफ काय लागू शकतो हे बघणार आहोत। ठीक आहे, तर टॅक्स असिस्टंट या पदासाठीचा कट ऑफ आपण बघितला नव्हता, मग त्यावर मी बराच वेळ दिला आणि त्यानंतर टॅक्स असिस्टंट पदाचा 2023 साठीचा कट ऑफ आपण काढलेला आहे। तर थोडं डिस्कशन करूया यावेळचा कट ऑफ काढण्यासाठी काय काय बाबा गोष्टीचा वापर केला अंदाजित कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ काढण्यासाठी। तर बघा, या वर्षी जागा आहे 468, मागच्या वर्षी जागा होते 481। आता मागच्या वर्षी जेव्हा 481 जागा होत्या आणि या वर्षी जेव्हा 468 जागा आहे, तर जागांची संख्या बऱ्यापैकी सेम आहे। जागांची संख्या जर बघितली तर बऱ्यापैकी सेम आहे। मागच्या वेळेस सुरुवातीला ऍड आली होती त्यामध्ये जागा कमी होत्या, नंतर मात्र जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती। मग इथं जर बघितलं तर मागच्या वेळी 200 मार्कापैकी कट ऑफ लागला होता 136, 200 मार्कांपैकी ओपनचा कट ऑफ लागला होता 136। आणि मग आता या वर्षीचा जो काही आपण कट ऑफ काढलेला आहे, तर त्यामध्ये 2-3 गोष्टींचा आपण विचार केला। एक म्हणजे पेपरची काठिण्य पातळी, पेपर जो होता तर पेपरची काठिण्य पातळी काय होती। ठीक आहे, आपण जर बघितलं पेपर सेकंड मध्ये जे 30 क्वेश्चन होते ते 30 क्वेश्चन खूप मागत पडलेले काही मुलांना आणि त्यामुळे कमी मार्क आलेले, काही मुलांचे आलेले मार्क, पण बऱ्यापैकी मुलांना या 30 क्वेश्चनमुळे त्यांच्या मार्कावर इम्पॅक्ट पडलेला आहे। त्यानंतर जे काही मुलांमध्ये परीक्षेच्या बाबतीत अवेअरनेस निर्माण होत आहे की पेपर कसा सोडवायचा, दरवर्षी PYQ येतात आणि मग त्यामुळे मुलांमध्ये जी काही स्पर्धा आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि दिवसेंदिवस कट ऑफ वाढत जात आहे। याचं कारण आहे की मुलांमध्ये परीक्षेबाबत निर्माण होणारी अवेअरनेस। आणि त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की इथं जर बघितलं तर संख्या, कोणती संख्या, दरवर्षी पेपर देणाऱ्या मुलांची जी वाढती संख्या आहे, दरवर्षी अनेक मुलं जे नवीन नवीन मुलं दरवर्षी ऍड होतात आणि जुने मुलं परीक्षा देत असतात, त्यामुळे जी वाढणारी संख्या आहे, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्या समोर हा कट ऑफ मांडलेला आहे। तर या वर्षीचा मेल साठीचा ओपनचा कट ऑफ असणार आहे 250। आता बघा, या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो 400 मार्कांपैकी आहे, हा मुद्दा लक्षात घ्या। किती मार्कांपैकी आहे? 400 मार्कांपैकी आहे। मग मेल साठी लागणार आहे 250, एवढा कट ऑफ लागेल मित्रांनो। त्यानंतर फिमेल साठी 235, ठीक आहे। त्यानंतर EWS 240, परत फिमेल इथं तुम्हाला समोर दिले 230, OBC उमेदवाराचं 235, त्यानंतर फिमेल 225, SC उमेदवाराचं 220, फिमेल 215, ST उमेदवाराचा 200, मेल उमेदवाराचा आणि फिमेलचा 190। मग बाकीच्या कॅटेगरींनी मी तुम्हाला सर्च करा तुम्ही गुगलवर की 2022 चा जो काही कट ऑफ होता तर तो किती लागला होता तुमच्या इतर मुलांनी, म्हणजे जे काही पदवीधर, अंशकालीन कर्मचारी म्हणा किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये NTD वगैरे, तर दिव्यांग उमेदवार, या सगळ्यांनी मागचा कट ऑफ सर्च करा आणि त्यानुसार त्यामध्ये त्याची दुप्पट करा आणि त्यामध्ये थोडे मार्क कमी करा, तुम्हाला कट ऑफ मिळून जाईल या वर्षीचा। तर अशा प्रकारे हा कट ऑफ किमान, ठीक आहे, मी काय शब्द वापरतोय, किमान हा कट ऑफ लागणार आहे, किमान। ठीक आहे, तर किमान हा कट ऑफ लागू शकतो। तर तुम्हाला जर एवढे मार्क असतील तर टॅक्स असिस्टंटची इंग्रजी आणि मराठीची टायपिंग प्रॅक्टिस सुरू करा, इंग्रजीची आणि मराठीची टायपिंग प्रॅक्टिस सुरू करा। टायपिंगसाठी तुम्हाला 468 गुणिले 3 अशा प्रमाणात विद्यार्थी जे ते घेतले जातील, म्हणजे जवळपास एक 1400च्या आसपास तुम्हाला इथे विद्यार्थी बघायला मिळणार आहे स्किल टेस्ट साठी। तर अशा प्रकारे इंग्रजी आणि मराठी दोन्ही कंपल्सरी त्याची तुम्हाला तयारी सुरू करायची असे आहे, जर एवढे मार्क असतील तर। कारण या पदाचं पुढे जाऊन चांगल्या चांगल्या पदावर प्रमोशन होतं, STI सुद्धा तुम्ही बनू शकता एक 5 ते 6 ते 7 वर्षात। तर धन्यवाद। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर पुढच्या पूर्व परीक्षेची तयारी करायची असेल तर कंबाईनची बॅच आपल्याकडे, प्रीची पण आहे, प्री प्लस मेन्सची पण आहे, राज्यसेवेची पण बॅच आपल्याकडे। तर कोणतीही बॅच जॉईन करा, अभ्यास मित्र तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन द्यायला मागे पुढे बघणार नाहीये। तर जरी यावर्षी जर कट ऑफ मधून बाहेर पडला असेल तर पुढच्या वर्षी नक्की आपण परीक्षेमध्ये यश मिळवू। धन्यवाद।